मित्रांनो कसं आहे तर आता मी आलो होतो राहणार. जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आज आपण मधुमतीचा छत्ता बघणार आहे. ज्यांनी कालचा ब्लॉग न बघितला त्यांनी जाऊन फटाफट ते ब्लॉग बघा. तर काय ज्यांनी आमचं रान नाही बघितलं ते हे बघू शकता. रान चिकूचं बिक्कूचं झाड आहे. तुम्हाला त्याची फुल व्हिडिओ बघायचं असेल तर मागचा ब्लॉग विसरायला नका विसरू. म्हणजे आज चिकू काढायचे मागच्या ब्लॉगमध्ये अर्धेच चिकू काढलेले, त्या झाडाचे चिकू काढलेले, आज ह्या झाडाचे चिकू काढायच्यात. तुम्ही नसेल बघितलं तर इथं तुम्हाला माहिती असेल की बघितलं असेल ज्यांनी तर इथं कांदा लावला आणि तिकडं लसूण लावला आहे आणि मध्ये कोथिंबीर आहे. आणि हे बघू शकता तुम्ही किती मोठं लिंबाचं झाड आहे. तर चला थोड्या वेळाने जाऊ मध्ये त्याचा छत्ता बघायला. आपण घरच्यांना विचारायला जाऊ की आपण थोडे चिक्कू तोडायचे, म्हणजे आज बी चिक्कू तोडायचे होते ते फटाफट घेऊ आणि तोडू चिक्कू. चला घरी. तुम्हाला तसं म्हणलेलं की आत्ता थोड्या वेळाने चिक्कू काढायला जायची, तर आत्ता आपण चाललो आहे चिक्कू काढायला. तर काय एक प्लॅन बदलला आहे. आपण मधुमतीच्या छत्ता रात्री बघणार आहे. आत्ता आपण जाणार आहे बांगल्यावर पतंग उडवायला मामासोबत. झाडाचे चिक्कू काढलेले पण लय राहिल्यात अजून बी. काल मला दिसत नव्हते नीट. बघा की तुम्ही पार इथं टोका होते म्हणून. मस्तपैकी इथं पाणी चालू झालं आहे. इथं तुम्ही बघू शकता. जास्त गरम झालं इथंच तोंड धुवून घ्यायचं. मला झाडावर चढायला लागणार आहे. ह्या झाडावर चढतो मी. तर आता दुसऱ्या झाडावर चढायला लागेल आपल्याला, कारण की त्याच्या होले टोकाचे झालं. ह्या झाडावर मधुमाशा आलेल्या आहे चिक्कूमुळं. तर आता आपल्याला या झाडावर चढताच येणार नाही कारण की मधुमाशी आहे. तर मी एवढे लिंबू काढले आहे आणि 2 चिक्कू. लय चिक्कू आहे पण मधुमाशी आता काय माहीत आहे का नाही म्हणून नाही चढणार. तुमच्यासाठी माशा दाखवायला चाललोय मी. त्या मोळ दाखवायला चाललोय. लय मोठं मोळ आहे ते. मोळ आहे पण ते तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसतच नाही का काय माहित. तिथं लय खतरनाक मोळ आहे ते. तुम्हाला थोडं दिसत असेल. ते चावलेले येडेगत असत. लय मोठं आहे ते आणि त्याच्या माश्या बी लय मोठ्या आणल्या असतात. नीट दिसत नसेल ते मोळ. थोडं दिसत असेल. मोळ दिसतच नव्हतं कारण की मी त्याच्या जवळ बी नाही जाऊ शकणार. म्हणून तुम्हाला तुम्हाला दिसलं असेल तर कमेंट करा की आम्हाला दिसलं, पण नसेल दिसलं तर कमेंट करा की नाही दिसलं आम्हाला. जाऊ दे आता तिकडे जाऊ. मी पडला असं. हे बेल आहे. त्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये नाही सांगू शकलो हे काय, पण हे आता कळे. हे बेल आहे. हे महादेवाला द्यायला लागतं, म्हणजे असं ठेवायला लागतं. महादेवाचं मंदिर असतं त्या मंदिरात तसं महादेवापाशी ठेवायला लागतं हे बेल. लय चांगलं आहे हे बेल, म्हणजे असं लय कामाचं आहे. म्हणजे तिथं ठेवायचं महादेवाला आवडतं. लिंबू तोडतात आणि ते आपण बी तिकडे जाऊ लिंबू तोडायला. तोडल्यात आणि हे एक चिक्कू. मग त्यात अजून 2 आहे. हे बघू शकता किती मोठं लिंबाचं झाड आहे. आता याच्यात लिंबू शोधायला लागेल. मला लिंबू पण ते तोडू नाही शकत. लय आतमध्ये तोडू. एक तो तुटला, एक खाली पडलाय. आता हेच तोडायचं आहे. खाली पडलाय आता सगळं उचलू यांना. हे बघा 2 लिंबू. किड आहे पण ते नीट दिसाना. हे नाही घेणार. कोणाच्या झाडावर नाही चढायचं. आपण चाललोय घरी आता. मी तर नाही तोडणार बाबा. आता डायरेक्ट प्लॉटिंगवर जाऊ पतंग उडवायला. मामा आले आहेत. आता आम्ही चाललो आहे प्लॉटिंगवर पतंग उडवायला. आता आम्ही चाललो आहे प्लॉटिंगवर पतंग आणले आहे. हे आले आहे आमचे मामा. आम्ही चाललोय प्लॉटिंगवर. आहे आम्ही चाललो आहे बाहेर, म्हणजे ह्यो रोड आहे असा. तो डायरेक्ट प्लॉटिंगवर जायचं. इथून मेन रोड आलेला आहे. आता आपण पोचलो आहे प्लॉटिंगवर. ह्यो आहे बंगला. ही 2 पतंग 3 आहेत. 3 पतंग येईल. काटाकाटी खेळू जमलं तर. आपण 2nd फ्लोअरवर फर्स्ट सेकंड. आता आपण इथं पतंग उडवणार आहे. तर उडली पतंग आणि परत खाली पडली. बघू शकता तुम्ही. परत खाली आली. आता तिला शेपूट लावून उडवायला लागेल. बाबांनी आता हे आणले समोसा. तर समोसा खाऊन भेटतो. ते समोसा संग शेव. तुम्ही बघू शकता पतंग किती वरती गेली आहे. माझा भाऊ उडीत आहे. तुम्ही बघू शकता तिथं पतंग दिसत असेल तुम्हाला. तुम्ही इकडे बघू शकता किती भारी आहे. आता पतंग तर आपली नीट उडतीत. तुम्हाला दिसत असेल पतंग तिकडे. बाकी चरकी गेलेली आहे वरती. मांजा बी आणि चरकी बी. आता आपल्याला मिळाली आहे स्कूटी चालवायला बाबांची. तर चला याला चालू. चला चालायला गाडी स्कूटी चालायला भेटली म्हणल्या काय. हे बाबा आता मी चालवणार आहे. करतात
तर गाडी त्याला माझी राईट. ते गाडी ते सॉरी माझा भाव चालू ते गाडी, मी त्याच्या मागं बसलोय, याला नीट चालवता येत नाही म्हणून मी थोड्या वेळसाठी बंद करतो मोबाईल. तर मित्रांनो मी अजून एक राईड मारायला चाललोय. माझा भाऊ आत्ता गाडी चालवतो, तुम्ही बघू शकता. आता आम्ही लाईट चालू केली आहे. ही पुढं माझ्या मामाची पोरगी तुम्हाला दिसत असेल, पण ती नुसते येडेवाणी करते. आणि हे माझा भाऊ चाललेला आहे, हे बघू शकता. यांनी पतंग घेतली आहे, परत आमची पतंग गेली आता एक. बाहेर अख्खा अंधार झालेला आहे. आम्ही फायनली घरी आलो आहे. तर मला लागली होती तहान म्हणून मी लवकर येतो तांब्या. खूप रात्र झाली आहे, आता आम्ही आलो आहे. तर ह्या ब्लॉगला इथंच करू एंड. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटल्यानंतर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि एक चांगली कमेंट करायला विसरू नका. बाय.